महापालिकेत अनुषंगाने शिवसेनेची काय तयारी सध्या? महापालिकेत अनुषंगाने शिवसेनेची काय सध्या तयारी? महानगरपालिकेच्या अनुषंगानं दोन्ही उत्तर आणि दक्षिण भागाचे जे आमदार आहेत ते तयारी करत आहेत. पक्ष म्हणून परवाच्या दिवशी आम्ही पूर्ण शहराची बैठक बोलवलेली आहे आणि उत्तर दक्षिण दोन्ही भागातील सर्व जे इच्छुक उमेदवार आहेत यांच्या 17 तारखेपासून मुलाखती चालू होणार आहेत. युतीसाठी काय प्रस्ताव किंवा तुम्ही तुमचं बोलणं? निश्चित युती झाली पाहिजे ही आमची मागणी आहे. कालच्या नगरपालिका निवडणुकांमध्येही भाजपचे नव्याने झालेले इथले स्थानिकचे नेते अशोक चव्हाण साहेब यांच्याकडे आमचे तिन्ही आमदार दोनदा जाऊन आले, परंतु त्यावेळेस त्यांनी काही दाद दिली नाही, त्याच्यामुळे युती झाली नाही. तर यावेळेस त्यांनी युती करावी अशी आमची विनंती आहे. युती केली तरी ठीक आहे, नाही केली तरी आम्ही आमचं लढणार आहोत. किती जागा तुम्ही मागितलेल्या किंवा किती जागेची तयारी? नाही, अजून कुठल्या प्रकारची बोलणी झालेली नाही. 17 तारखेच्या नंतर बोलणी होईल. स्थानिक आमदार जे आहेत, जिथं आमदार आहेत तिथं 60% त्या आमदारांच्या मनानुसार जागा दिल्या पाहिजे आणि 40% मित्र पक्षाला, त्याच्यात राष्ट्रवादी आले आणि भाजप आले, त्यांनी 20-20% घ्यावेत असं एक खरं म्हणजे अलिखित अशा पद्धतीचं महाराष्ट्रभर असा एक नियम झालेला आहे. तशा पद्धतीनं पालन व्हावं अशी इच्छा आहे. तुमचा अनुभव आहे अशोक चव्हाण करतील युती आतापर्यंत तुमचा? नाही, माझा अनुभव तो मागच्या 40 वर्षातला वेगळ्या प्रकारचा आहे, त्याच्यामुळं मला असं वाटत नाही. कारण नांदेड शहरामधल्या सर्व मालमत्ता आणि त्या मालमत्ता विक्री आणि त्या BOT करणं आणि ते बांधकाम खाजगी लोकांना दिलं आणि त्यातून निर्माण होणारा पैसा हा महत्त्वाचा विषय आहे त्याच्यासाठी. तर त्याच्यामुळं मला काही वाटत नाही ती युती करतील असं. भाऊ, काल परत अशोक चव्हाणांनी मुलाखती घेतली होती, आता नंतर आज काल जे आहे खासदार गोपछडे यांनी मुलाखत घेतली आहे. आता त्यांच्या पक्षाचा अंतर्गत भाग आहे, कारण गोपछडे हे संघाचे कार्यकर्ते आहेत. लहानपणापासून त्यांना मी काम करताना बघितलेलं आहे आणि आता कसं आहे की कानामागून आली आणि तिखट झाली असं जर झालं तर कोणालाही साहजिक जे अनेक वर्षापासून काम करतात त्यांना नाराजी वाटते. आता चैतन्य बापू देशमुख सारखा कार्यकर्ता आहे, त्यांच्या 3-3 पिढ्या सगळ्या ज्या आहेत संघामध्ये काम करतायत किंवा जेव्हा इथं नांदेडमध्ये कोणीही नव्हतं अशा वेळेस त्यांच्या तिथल्या ओट्यांवर आणि त्यांच्या स्कूटरवर गोपीनाथ मुंडे असतील, प्रमोद महाजन हे सगळे थांबलेले आहेत. तर तेव्हा साहजिक आहे असं होणार. स्वबळाची तयारी आहे? हा, सर्व प्रकारची तयारी.